इराण अमेरिकेची इस्लामाबादमध्ये आज चर्चा। रात्री उशिरा इराणच्या शिष्टमंडळाचं इस्लामाबादमध्ये स्वागत, तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स चर्चेत सहभागी होणार। इस्लामाबादमधल्या चर्चेआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी। केवळ या चर्चेसाठी इराणचं अस्तित्व उरलं, कोणत्याही परिस्थितीत होर्मुझ सुरू करावं लागेल, ट्रम्प यांचा इशारा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 2 दिवसीय संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर। उपपंतप्रधान आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार। होर्मुझ सामुद्रधुनी आणि ऊर्जा सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील। आयकर विभागाची ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचं महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात गौप्यस्फोट। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतल्या पीडित मुलींना धार्मिक कट्टरतावादी विचारांकडे खेचल्याची धक्कादायक माहिती। धर्मांतर लैंगिक शोषणाची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। राजस्थान रॉयल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरती विजय। वैभव सूर्यवंशीची पुन्हा 26 चेंडूत 78 धावांची स्फोटक खेळी। आरसीबीला 90, राजस्थानचा सलग 4था विजय। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी भोंदू अशोक खरातची प्रतिक्रिया समोर आली आहे। मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे असं चौकशी दरम्यान खरात म्हणाल्याची माहिती मिळतेय। खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल आहेत। 3ऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरू आहे। चौकशीत फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती आहे। एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशीही सुरू आहे। बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप केला जातोय। ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधल्या खात्यांची देखील तपासणी केली जाते। कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी सुरू आहे। खरातच्या मालमत्तांवरही टाच येण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीचा तपास अधिक वेगानं सुरू असून मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याची पुन्हा चौकशी करण्यात आली। पूजाविधीच्या नावाखाली खडे, रत्न आणि बनावट अंगठ्या देत भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी संबंधित सराफ व्यावसायिकाचीही चौकशी करण्यात आली असून खरात समक्ष जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। देवाचा अवतार असल्याचं भासवून आर्थिक फायदा केल्याचे पुरावे समोर येत असून या सगळ्या व्यवहारांचा तपास एसआयटीकडून सुरू आहे। नाशिकमध्ये नामांकित कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार आणि बळजबरीनं धर्मांतर प्रकरणात 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील 5 आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यामध्ये तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी अशा 5 आरोपींचा सहभाग आहे। या सगळ्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर याच प्रकरणाची आरोपी आणि कंपनीतील एचआरलाही गुरुवारी पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय। तिला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात दाखल झालेल्या 9 गुन्ह्यांचा एसआयटीनं तपास सुरू केलेला आहे। आरोपी मेहरबान न्यायालयात हजर करण्यात आले होते। एक जो पूर्वीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये एक महिला आरोपी हजर करण्यात आली होती, त्याच्यासाठीचे वकील दुसरे होते।
आज इतर आरोपी जे हजर करण्यात आले त्यांच्या वतीने मी, बाबा सय्यद साहेब, हनीफ शेख आम्ही लोकांनी काम बघितलं. त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल. अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतोय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचा कचरा डेपोतील अधिकारी आणि ठेकेदारावर दादागिरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. जुन्नर शहरात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या परवानगीशिवाय काहीच करायचं नाही, महापौर, आमदार, खासदार कोणीही असू दे असं म्हणत त्यांनी दादागिरी केल्याचा आरोप आहे. N12 इथं होणाऱ्या कचरा ट्रान्सफर स्टेशन विरोधात एमआयएमनं भूमिका घेतली आहे. दरम्यान यावरूनच अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या समीर बिल्डर यांनी अधिकाऱ्यांना धमकावलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीनं वितरित केलेल्या तब्बल 800 कोटींच्या विकास निधीच्या वाटपावरून राजकीय वाद पेटलाय. सत्ताधारी भाजपनं निधी वाटप करताना विरोधकांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप केला जातोय. पहिल्यांदाच निवडून आलेल्या एमआयएमच्या 8 नगरसेवकांना किमान 2 ते 3 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. त्यामुळे भाजपच्या या एमआयएम प्रेमावर राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना केवळ 25 लाखांचा निधी देण्यात आल्यानं नाराजी व्यक्त होतीये. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी 2023 मध्ये स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारविषयी खळबळजनक आरोप केलाय. माझा विभाग चालवायला महिला नको असं म्हणत आपल्याला डावललं, तेवढा एक अनुभव वगळता महिला अधिकारी म्हणून वेगळी वागणूक मिळाल्याचा कधी अनुभव आला नाही असं मनीषा म्हैसकर म्हणाल्या. दिल्लीत होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत मनीषा म्हैसकर यांची मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यामुळे मनीषा म्हैसकर यांचा इशारा नेमका कोणाकडे? त्यांना डावलणारा मंत्री किंवा तो नेता कोण, असे सवाल सध्या उपस्थित होत आहेत. शासकीय व प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. तसंच मराठी भाषा मंत्री उदय सामंत, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीही उपस्थिती असणार आहे. 11 एप्रिल आणि 12 एप्रिल असे 2 दिवस हे संमेलन होणार आहे. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकारानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. नवीन महाराष्ट्र सदनातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात हा सोहळा होणार आहे. सकाळी 9:30 वाजता ग्रंथदिंडीनं सुरुवात होईल. त्यानंतर संमेलनामध्ये माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय. संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सोहळ्याला हजर राहून संबोधित करतील. शिवसेना खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाला 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अली यांना अटक करण्यात आली आहे. मीर मेहमूद अली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अली यांना तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र 3 दिवसात तपासासाठी हजर न राहिल्यानं अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. दरम्यान भुमरेंचा चालक जावेद शेखवरही अटकेची टांगती तलवार आहे. बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनं काल नागपूरला दिलेल्या भेटीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचा हा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. यावेळी रणवीरनं रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळावरती आदरांजली वाहिली. संघाच्या स्मृती मंदिर परिसरात रणवीर सिंगनं काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केल्याचंही समजतंय. रणवीर सिंग दुपारी 4 वाजता चार्टर्ड विमानानं मुंबईहून नागपूरला आला. त्यानंतर रात्री 8च्या सुमारास पुन्हा मुंबईकडे रवाना झाला. दरम्यान धुरंधर चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत असतानाच रणवीरनं नागपुरात येऊन केलेल्या या अभिवादनाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
2011च्या मुंबईत सकाळी साखळी स्फोटातील 2 आरोपींना तब्बल 15 वर्षांनी जामीन मंजूर झालेला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं नकीर शेख आणि हरून नाईक यांना जामीन मंजूर केलाय. खटल्याची सुनावणी जरी जलद गतीनं घेतली तरी खटला पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. जामीन मंजूर करताना विशेष न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणी आतापर्यंत 203 साक्षीदारांची तपासणी झाली असली तरी अद्याप 100हून अधिक साक्षीदारांची साक्ष बाकी आहे. प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालाय. 13 जुलै 2011ला मुंबईच्या ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर इथे झालेल्या 3 स्फोटांनी मुंबई हादरली होती. या स्फोटांमध्ये 27 जणांचा मृत्यू तर 127 लोक जखमी झाले होते. या स्फोटांमध्ये इंडियन मुजाहिदीनचा हात असल्याचा ATSचा दावा आहे. धरणांचा जिल्हा ओळखल्या जाणाऱ्या पालघरच्या ग्रामीण भागातल्या धरणांमधून औद्योगिक क्षेत्रांना, शहर आणि बड्या महापालिकांना पाणीपुरवठा होत असला तरी धरणांच्या आजूबाजूला असलेल्या गावपाड्यांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील अनेक गावपाडे सध्या पाण्यासाठी वणवण करतायत. महिला आपल्या मुलाबाळांना घेऊन पाणी मिळण्यासाठी पायपीट करत आहेत. पावसाळ्यात तयार झालेले खड्डे आणि बंद पडलेल्या दगडखाणीमध्ये साठलेलं पाणी पिऊन इथले नागरिक कुटुंबाची तहान भागवतायत. विशेष म्हणजे याच खड्ड्यांमधून वन्य प्राणी आणि जनावरं देखील पाणी पित असून यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे असं समोर आलंय. या परिस्थितीचा आढावा घेत तिथल्या स्थानिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके सध्या तहानलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाण्यासाठी मैल मैल जी पायपीट आहे ती महिलांना करावी लागते. मी सध्या विक्रमगड तालुक्यातील एका गावामध्ये आपण बघू शकतो. हे जे पाणी आहे ते आपल्याला अगदी दिसतंय. ते पूर्ण गढूळ पाणी आहे आणि असं पाणी आहे, ह्या खड्ड्यातलं पाणी आहे, ह्या महिलांना घरी नेऊन ते प्यावं लागतं. आपण बघाल तर इथे उतरणं सुद्धा कठीण आहे. आपण बघाल तर हे काका जे आहेत, ह्या काकांचा पाय पूर्ण सुजलेला आहे आणि इथूनच ते घसरून पाणी नेताना पडले होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय अडचण आहे पाण्याची. काका, काय अडचण आहे पाण्याची आपल्याला? आता आमची अडचण काय पाण्याची आहे. आता ग्राम पंचायतला आम्ही तक्रारी केल्या आहे, समितीला तक्रारी केल्या. आम्ही घरपट्टी भरतो, आरोग्य भरतो, पाणीपट्टी भरतो, सफाई भरतो, दिवाबत्ती भरतो. मग ते नळाचं पाणी पितात ना, आम्हाला खड्ड्यातलं पाणी प्यायला होतं. मग ते त्यांच्या मानवाचा जीव आहे, पण आमचा काय बैलाचा जीव नाही का. मग आम्हाला पण नळाचं पाणी पाहिजे ना. आणि ती गावात विहीर आहे, पाईप बरेच पडलेले आहेत. काय आहे ते आता मार्च मध्ये ते संपलं ना. जे पाईप पडलेलं ते पाईप जे कॉन्ट्रॅक्टदार होतं त्यांनी काय केलं आणि काय नाही, पण पाण्याचा पत्ता अजून आमच्याकडे आलेलाच नाही. योजना आली ते पाईपलाईन पूर्ण समजा टाकून झाली, पण अजून परत पाण्याचा पत्ताच नाही. नाही टाकी, नाही विहीर, नाही काहीच नाही. मग ते पाणी येणार कुठून? पण ग्रामपंचायतनी जे पाईपलाईन दिली ती एक एक दोन दोन तीन तीन समजा पाईपलाईन दारात येऊन पडल्यात. ही टाकी पण येऊन पडली, पण पाणीच सोडत नाही, तर काय पाणी येणार आहे? पाणी नाही, मग एवढा पाण्याचा हाल आहे तर काय करणार. पाईपलाईन तर दिल्यात पण ते पाणीच नाही देत. मग काय सगळं जिकडे तिकडे पाईपलाईन आहेत, विहीर आहे, पण पाण्याची सोयच नाही. ग्रामपंचायतला तक्रारी केल्यात पण सांगतात टँकर देऊ, उन्हाळाभर तर उन्हाळाभर टँकर पण नाही. टँकर दिलेलंच नाही तुम्हाला? नाही, टँकरच्या साठी तक्रार केली, त्यांनी एक्सेप्ट पण केली, पण दिलाच नाही. मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते गढूळ पाणी आहे, त्या पाण्यावरती त्यांना राहावं लागतं आणि ह्याच्यामुळे आजाराचा सुद्धा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आम्हाला पाणी द्यावं अशी मागणी आता ह्या महिलांकडून होताना दिसते. संतोष पाटील, ABP माझा, पालघर. तर पावसाळ्यात पालघरच्या ग्रामीण भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत असला तरी शासनाच्या नियोजन शून्य कार्यक्षमतेमुळे या भागात दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. आणखी किती वर्ष आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल असा प्रश्न इथल्या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. तिथून आढावा घेतलाय संतोष पाटील यांनी. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग सध्या तहानलेला आहे. सगळीकडेच पाणी टंचाई आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. विहिरी कोरड्या झालेल्या आहेत. जलजीवन मिशन योजना जी आहे जलजीवनची ती पूर्णपणे ढेपाळलेली आहे. त्यामुळे लोकांना खाड्यात
खाड्यातलं आणि इतर नाल्यातलं पाणी आहे ते प्यावं लागतं. मी सध्या विक्रमगड तालुक्यातील गावामध्ये आपण पाहू शकतो ही जी विहीर आहे ही ह्या गावकऱ्यांनी स्वखर्चाने बांधलेली आहे. ही विहीर सुद्धा पूर्णपणे कोरडी झालेली आहे. होळीनंतर ही विहीर कोरड पडते. तर आपण इकडे पाईप बघतोय जलजीवन मिशन योजनेचे, ते पूर्णपणे असेच पडलेले आहेत. योजना पूर्ण झालेली नाही. काय सांगशील, काय अडचण आहे पाण्याची? तर पाण्यामुळे तर आम्हाला खूप प्रॉब्लेम येतात, म्हणजे खूप अडचणी आहेत. जसं की एखादं मुलगी बघायला गेला मुलासाठी तर ते बोलतात तुमच्याकडे पाणी नाही, आम्ही मुलगी का द्यायच्या वगैरे. असं अजून आमच्याकडे लहान लहान मुलं असतात. आई एकटी असली घरात तर ती स्वयंपाक बनवणार, मुलांना डबा देणार, की शाळेत पाठवणार, घरातलं कामं करणार, की शेतीची कामं करणार. तर विहीर पण कोरडी आहे. कधीपासून कोरडी? आम्हाला म्हणजे पावसाळ्यात पाणी असतं आणि होळीच्या आधी पण कधी कधी संपतं असं. दरवर्षी यंदा पाऊस थोडा जास्त झाला म्हणून होळीपर्यंत पुरला. त्याच्या आधी पण संपतं असं. पाणी योजनेचे पाईप इकडे सगळे पडलेले आहेत. हा, ते पाणी योजनेचे पाईप सगळे येऊन पडले. ते आता 3-4 वर्ष येऊन पडले ते पाईप. पण त्याचं काय हे नाही आणि पाईपलाईन देतात ते हे बघा तुम्ही इथे बघताच आहे. पाईपलाईन टाकी आहे पण आम्हाला काही पाणी पोहोचत नाही. कितींदा कंप्लेंट करणार तरी पण येत नाही. दरवर्षी कंप्लेंट करतो आम्ही. कुठेतरी ही जलजीवन मिशन योजना आहे ती फेल ठरलेली दिसते आणि सरकार दरबारी ही दखलही घेतली जात नाही. त्यामुळे ह्या लोकांनी मागणी केलेली आहे की तातडीने आम्हाला पाणी द्यावं. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. तर एकीकडे आदिवासी उपाययोजनेतून हे धरण निर्माण केलंय, आदिवासींचं व्यवस्थापन केलं, परंतु आज आदिवासींनाच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. आणि असं असताना जलजीवन सारख्या योजना आखण्यात आल्यात, मात्र त्याही मोठ्या प्रमाणात निकामी ठरल्या असून लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्या नियोजनाचा अभाव या ठिकाणी दिसतोय. त्यामुळे आमचं पाणी शहरांना द्यायचं परंतु आम्हालाच पाण्यापासून वंचित ठेवायचं, हा डाव सत्ताधाऱ्यांनी आखल्याचा आरोप कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केलेला आहे. आदिवासी उपयोजनेचा पैसा या धामणे धरणासाठी वापरला गेलेला आहे, परंतु त्याच जव्हार तालुक्यामध्ये आम्हाला पाणी न देताना आता तेच पाणी पुन्हा वसई विरारकडे वळवलं जात आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था हेही त्याला एक कारणीभूत आहे. कोणी वस्तुनिष्ठ विचार करत नाही. काय मागणी केली? मागणी हीच आहे की पिण्याच्या पाण्याच्या संबंधामध्ये पण विचार झाला पाहिजे. स्वतंत्र योजना बनवल्या पाहिजेत. नद्यांवर कोकण टाईप, कोल्हापूर टाईप बंधारे घातले पाहिजेत. आणि यानंतर बातमी यवतमाळमधून आहे. यवतमाळमधील कारेगाव येथील पारधी वस्तीमधील वनहक्क पट्ट्यांच्या समस्येला एबीपी माझानं वाचा फोडली होती. नागरिकांच्या अडचणीचं वृत्त दाखवताच पालकमंत्री संजय राठोड यांनी तातडीनं दखल घेतली. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चाही झाली. या प्रकरणात कुठे अनियमितता झाली याची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. आज या संदर्भात जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावली आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळल्यानंतर जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच या पारधी बेड्यांवरती 24 तासात पाणी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत. हो, कारेगाव या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी टंचाई आहेत आणि आदिवासींना गैरआदिवासी म्हणून दाखवण्यात आले, त्यांना नोटिसा पण पाठवण्यात आल्या. या संपूर्ण संदर्भांना त्यांची पाणी टंचाई आणि वनपट्टे देण्यासंदर्भात आपली काय भूमिका राहणार? यवतमाळ जिल्ह्यामध्ये कारेगाव आर्णीमध्ये एका गावामध्ये आदिवासी बेड्यामध्ये पाणी टंचाईच्या निमित्तानं एक अतिशय गंभीर बाब लक्षात आलेली आहे आणि याची दखल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतलेली आहे. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्र्यासोबत सुद्धा माझी कालच चर्चासुद्धा झाली आणि कशा पद्धतीनं शासनाच्या माध्यमातून अनियमितता झाली हे तपासण्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत आणि उद्या या संदर्भात बैठकसुद्धा लावलेली आहे. खरं तर बऱ्याच गोष्टी आहेत, त्या गोष्टी खरं तर सत्यता पाहिल्यानंतर त्यावर उचित कारवाईसुद्धा करणार आहे. दोषी असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई प्रपोज करणार आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा 24 तासाचं मध्ये पाण्याची उपलब्धता करून द्या अशा सूचना मी दिलेल्या आहेत. एबीपी माझानं यवतमाळमधील कारेगाव पारधी वस्तीतील पाण्याची भीषण टंचाई आणि त्यामुळे जीवावर उदार होऊन अत्यंत धोकादायक विहिरीत उतरून महिला कसं पाणी भरतात याचं भीषण वास्तव दाखवलं होतं. त्यानंतर यवतमाळमधील प्रशासनाला खडबडून जाग आली असून गेले 2 दिवस प्रशासनिक अधिकारी कमालीचे सक्रिय झाले. यवतमाळचे उपविभागीय अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तसंच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी काल संध्याकाळी कारेगाव पारधी वस्तीला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी त्यांनी वस्तीजवळच्या त्या धोकादायक विहिरीवर जाऊन महिला कोणत्या स्थितीत पाणी भरतात हेही पाहिलं। विशेष म्हणजे या विहिरीतून पाणी भरताना आजवर 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झालेत। गावकऱ्यांनी ही सगळी परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टंचाई संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करू असं आश्वासन दिलं। महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आज संसद भवनात अभिवादन करण्यात आलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अभिवादन केलं। अभिवादनावेळी राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी आमने सामने आले आणि त्यांनी एकमेकांशी चर्चाही केली। मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागामध्ये पावसाळी हवामान होतं आणि त्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली होती। मात्र राज्यात पुढच्या 5 दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे राज्यातल्या काही भागातल्या नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। या दरम्यान राज्यातल्या काही भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात सुमारे 13,012 घरं उभारणार आहे। म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत ही घरं उभारण्यात येणार असून घरांच्या बांधकामासाठी 2026-27 अर्थसंकल्पात तब्बल 10,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुंबईत येत्या आर्थिक वर्षात विविध उत्पन्न गटातील 2,538 घरांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी 6,747 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर रविवारी सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाईल। यावेळी सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अशा 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल। या ब्लॉक कालावधीत सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यानच्या जलद मार्गावरच्या सगळ्या गाड्या धीम्या मार्गावरून चालवल्या जातील। या व्यतिरिक्त या ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवाही रद्द राहतील। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ काल तिहेरी अपघात झाला। त्यामध्ये 2 जण गंभीर तर 5 जण जखमी झालेत। अपघातग्रस्तांना मदतकार्य करणारे जखमी झालेत। एका नेक्सा कारनं समोरच्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली। धडकेमध्ये चालक गंभीर जखमी झाले। दरम्यान अपघातानंतर मदतकार्य सुरू असतानाच मागून येणाऱ्या दुसऱ्या कारनं पुढच्या इनोव्हा कारला धडक दिली आणि या धडकेमुळे दोन्ही वाहनं पुढे उभ्या असलेल्या नेक्सा कारवर जाऊन आदळली। दुसऱ्या धडकेत मदतीसाठी थांबलेले ट्रक चालक मोइजुद्दीन शेख गंभीर जखमी झाले तर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या 4 जवानांना किरकोळ दुखापत झाली। दुसऱ्या अपघातात इनोव्हा कारला धडक देणाऱ्या कारमधले दोघे जखमी झालेत आणि चालक घटनास्थळावरून फरार झाले।